नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली अर्थव्यवस्था GS ची बॅच पाहत आहोत आणि याच्यामध्ये अर्थव्यवस्था भाग 4 आता आपण सुरू करणार आहोत। याच्या आधी जो तिसरा भाग होता याच्यामध्ये तुम्ही शेवटी काय पाहिलं होतं तर ज्या काही प्रेसिडेन्सी बँका होत्या, प्रेसिडेन्सी बँक ऑफ बेंगाल असेल, प्रेसिडेन्सी बँक ऑफ बॉम्बे असेल, मद्रास असेल, या तिन्ही बँका एकत्र आल्या आणि जी आपली इम्पेरियर बँक आहे तर त्या इम्पेरियर बँक स्थापन झाली आणि मग या इम्पेरियर बँकेलाच आपण काय केलेलं आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया 1955 मध्ये बनवलेलं आहे। तर बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया हिची स्थापना कशी झाली, अर्थव्यवस्था भाग क्रमांक 4 पाहत आहोत आपण। 1921 मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ बेंगाल असेल, बँक ऑफ बॉम्बे असेल, बँक ऑफ मद्रास असेल, तर या सगळ्या बँका आपण एकत्र केल्या आणि इम्पेरियर बँक ऑफ इंडियाची आपण स्थापना केलेली आहे। याच नंतर इम्पेरियर बँक ऑफ इंडियालाच आपण काय केलं, 8 मे 1955 ला आपण एक कायदा पारित केला, एक कायदा आपण पास केला आणि त्याच कायद्यानुसार 1955च्या कायद्यानुसार, त्यामुळे लक्षात ठेवा SBIचा कायदा कोणता आहे तर 1955चा SBIचा कायदा आहे। या SBIच्या 1955च्या कायद्यानुसारच कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार तर एडी गोरावाला समिती आहे, तर एडी गोरावाला समितीच्या शिफारशीनुसार आपण स्टेट बँकेची म्हणजे जी इम्पेरियर बँक होती त्या इम्पेरियर बँकेचं राष्ट्रीयकरण केलं आणि मग आपण स्टेट बँक ऑफ इंडिया जी आहे ही स्टेट बँक ऑफ इंडिया स्थापन केलेली आहे। त्याच्यानंतर बघा, 1 जुलै 1955 ला इम्पेरियर बँकेचं आपण राष्ट्रीयकरण केलं आणि तिचं नाव जे आहे तर ते आपण स्टेट बँक ऑफ इंडिया केलेलं आहे। म्हणजे सुरुवातीला 3 प्रेसिडेन्सी बँका होत्या। प्रेसिडेन्सी म्हणजे काय की बंगाल एक प्रांत आहे, बॉम्बे एक प्रांत आहे आणि मद्रास एक प्रांत आहे, म्हणजे छोटी छोटी राज्य। तर त्या राज्यांसाठी आपण तिथल्या बँका स्थापन केल्या होत्या। त्या 3 बँका आपण एकत्र केल्या आणि मग आपण इम्पेरियर बँक स्थापन केली। याच इम्पेरियर बँकेचं आपण राष्ट्रीयकरण केलं, नॅशनलायझेशन केलं आणि मग 1955चाच कायदा आहे आणि नंतर जुलैमध्ये आपण तिचं नाव स्टेट बँक ऑफ इंडिया केलेलं आहे। ठीक आहे, आता अरुंधती भट्टाचार्य आहेत, हा ध आहे। सो अरुंधती भट्टाचार्य या ज्या आहेत या SBIच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत। लक्षात ठेवा, हा प्रश्न एका परीक्षेत येऊन गेलेला आहे। सो अरुंधती भट्टाचार्य या SBIच्या महिला अध्यक्ष होणाऱ्या, म्हणजे एक महिला SBIचे अध्यक्ष झाले असं पहिल्याच महिला आहेत त्या, ज्या की SBIच्या अध्यक्ष झालेल्या होत्या। कोणत्या काळामध्ये झाल्या तर 2013 ते 2017 मध्ये त्या SBIच्या अध्यक्षा होत्या। पुढचा आहे 2008 मध्ये आणि 2010 मध्ये सौराष्ट्र म्हणजे बँक ऑफ सौराष्ट्र आहे, म्हणजे स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंदौर, ही सौराष्ट्र बँक आणि ही इंदौर बँक। 2008 मध्ये 8 सौराष्ट्र ट चा 8 आहे आणि 8 चा 8 आहे, ट चा ट आहे, 8 चा पण ट आहे। सो असं लक्षात ठेवा, ऑप्शन समोर आलं की कळेल। सो 2008 मध्ये बँक ऑफ सौराष्ट्र आणि 2010 मध्ये स्टेट बँक ऑफ इंदौर। सौराष्ट्र आणि इंदौर ह्या ज्या 2 बँका आहेत या 2 बँका आपण SBI मध्ये विलीन केलेल्या आहेत। त्याच्यानंतर 2013 मध्ये जी भारतीय महिला बँक आहे ही 2013 मध्ये भारतीय महिला बँक SBI मध्ये आपण विलीन केलेली आहे आणि ज्यावेळेस या सगळ्या बँका SBI मध्ये विलीन झाल्या त्यावेळेस SBI जी आहे ही भारतातली सगळ्यात मोठी बँक बनलेली आहे। SBI आपली भारतातली सगळ्यात मोठी बँक आहे। त्याच्यानंतर अग्रणी बँक, आता अग्रणी बँकेची शिफारस कोणी केली किंवा अग्रणी बँक म्हणजे काय आणि कधी स्थापन झाली तर 1969 मध्ये अग्रणी बँक स्थापन झालेली आहे। नरिमन समितीने शिफारस केलेली होती। त्याच्यानंतर अग्रणी बँकेचं पुढे येईल आणखी, तेव्हा आपण बघू। भारतातील आता काही ज्या विकास वित्त संस्था आहेत, विकास वित्त संस्था म्हणजे काय, डेव्हलपमेंट फायनान्स एजन्सीज, ज्या की आता ह्या आपण का स्थापन करतो तर आपण ह्या ज्या विकास संस्था आहेत या का बरं आपण स्थापन करत असू आपल्या देशामध्ये तर एखादा एरिया आहे, जसं की गृहनिर्माणचा एरिया असेल, एखाद्या कृषीचा विकास करायचा असेल, निर्यात आपल्या देशातली वाढवायची असेल तर मग आपण अशा वेगवेगळ्या संस्था बनवल्या आणि त्या संस्थांना तुम्ही काय करायचं, NHB असेल, सिडबी असेल, सेबी असेल, त्याचबरोबर ह्या ज्या अग्रणी बँका असतील तर ह्या सगळ्या आपण कशासाठी बनवल्या, एक्झिम बँक असेल, हे सगळं कशासाठी आपण बनवले तर त्या बँकेने काम काय करायचं तर तिला ज्या उद्देशासाठी आपण तिला स्थापन केलंय फक्त त्याच उद्देशासाठी तिने काम करायचं आहे। तिने सतत प्रयत्न करायचा की ज्या उद्देशासाठी
किंवा ज्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी आपण ही बँक स्थापन केली किंवा विकास वित्तीय संस्था स्थापन केली, तर त्या संस्थेने फक्त त्याच गोष्टींचा विकास करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण भरपूर संस्था वेगवेगळ्या स्थापन केल्या, ज्या की त्या भागालाच पैसे पुरवतील आणि त्या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न करतील. तर पहिली आहे एक्झिम बँक. एक्झिम बँक म्हणजेच काय, तर आयात निर्यात बँक आहे. कधी स्थापन झाली, तर एक्झिम बँक आहे 1 जानेवारी 1982 ची. ही काय करते, तर हिचं मुख्यालय आहे मुंबईला. तर आयात निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं काम करते. काय करते ही बँक, तर आयात आणि निर्यात जे आहे, तर त्या आयात निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं काम कोण करतं, तर एक्झिम बँक. आता एक्झिम मध्येच आहे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट. सो आयातीला आणि निर्यातीला पैसे पुरवण्यासाठी, त्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी काम करण्याचं काम कोण करतं, तर एक्झिम बँक करते. कधी स्थापना झाली, तर 1982. एक्झिम 82. त्याच्यानंतर आहे IFCI. आता ही IFCI काय आहे, तर आता ही आपल्या देशामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्थापन झालेली पहिलीच विकास वित्तीय संस्था आहे, जी आपण स्थापन केली भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली संस्था आहे ही. 1948ला आपण हिची स्थापना केली. आता हिचा फुल फॉर्म काय आहे, तर बघा, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तर भारतीय औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळ. म्हणजे औद्योगिक ज्या काही कंपन्या आहेत आपल्या देशामध्ये, तर त्यांना पैसे पुरवणे, त्यांना वित्त पुरवठा करणे, यासाठी आपण ह्या ज्या सगळ्या विकास वित्तीय संस्था, म्हणजे ही जी विकास वित्तीय संस्था आहे, ही फक्त औद्योगिक क्षेत्राला, कंपन्यांना, कारखान्यांना पैसा पुरवेल, वित्त पुरवठा करेल, यासाठी आपण स्थापन केलेली पहिली संस्था आहे. 1948ला स्वतंत्र झाला भारत 47, आणि मग 48ला आपण याची स्थापना केलेली आहे. ही पहिलीच देशातील विकास वित्तीय संस्था आहे. देशातील पहिलीच विकास वित्तीय संस्था आहे ही. ठीक आहे. काय करते, तर भारतीय औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळ आहे, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन. त्याच्यानंतर आहे ICICI. आता ही ICICI कोणासाठी आपण बनवली, तर खाजगी औद्योगिक. आता ती पहिली जी होती की नाही, तर ती भारतीय औद्योगिक म्हणजे काय, सर्व सरकारी ज्या काही कंपन्या आहेत त्यांना पैसे पुरवण्याचं काम करेल. आणि ICICI काय आहे, तर इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ICICI. याच्यामध्ये CCAA की नाही, तर सी, तर त्याला सी आणि सी आहे ना, तर त्याला असं करायचं, सी आहे ना, हा, तर त्याला असं करा. म्हणजे काय, 1955ला ICICI ची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. आता ही काय करते, हिचं मुख्यालय पण कुठे आहे, मुंबईलाच आहे. आता ही करते काय, तर खाजगी जे औद्योगिक क्षेत्रातील लघु आणि मध्यम उद्योग जे आहेत त्यांना वित्त पुरवठा करायचं काम करते. आधीची सरकारी जे आपले उद्योगधंदे होते, कारखाने होते, कंपन्या होत्या, यांना पैसे पुरवण्याचं काम करत होती. आणि आत्ताची ही जी ICICI आहे खाली आपण पाहिलेली, तर ती जी आहे, तर ती खाजगी औद्योगिक क्षेत्रातील लघु आणि मध्यम उद्योग जे आहेत की नाही, तर त्यांना वित्त पुरवठा करण्याचं काम करते. ही फार मोठमोठ्या महामंडळांना, मोठमोठ्या उद्योगधंद्यांना पैसे पुरवण्याचं काम करते. IFCI पहिलीच होती आणि मोठमोठ्या उद्योगांना पुरवते. तर ICICI जी आहे, तर ती खाजगी क्षेत्रामध्ये असलेले लघु आणि मध्यम उद्योग जे आहेत त्यांना वित्त पुरवठा करण्याचं काम कोण करतं, ICICI करते. 1955ला स्थापना झालेली आहे तिची, आणि तिचं मुख्यालय आहे मुंबईला. आता पुढची आहे IDBI. आता IDBI ची स्थापना कधी झाली, तर 1964ला IDBI ची स्थापना झालेली आहे. आता ही IDBI अजून काय करते, तर जे औद्योगिक क्षेत्र आहे आपलं, जिथं की मोठमोठ्या सरकारच्या कंपन्या आहेत, त्यांना दीर्घकालीन कर्ज पुरवठा करण्यासाठी, त्यांना सतत जे काही कर्ज पाहिजे आहे, तिथल्या वस्तू बनवण्यासाठी त्यांना भांडवलाची जी गरज आहे, तर त्यांची भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी IDBI ची स्थापना आपण 1964ला केलेली आहे. ती दीर्घकालीन कर्ज पुरवठा करत असते. कुणाला, औद्योगिक क्षेत्राला. पहिली भारतीय उद्योग होते, भारतीय सरकारी उद्योग होते. दुसरं काय होतं दुसरं, तर जे खाजगी उद्योग आहेत, पण कोणते, मध्यम आणि दीर्घ होते का, नाही, मध्यम आणि लघु उद्योगांना. त्याच्यानंतर IDBI. तर IDBI काय करते, औद्योगिक क्षेत्राला दीर्घ कर्ज पुरवठा करण्याचं काम करते. RBI ची संलग्न संस्था आहे. म्हणजे सरकारी आहे का, तर हे सगळं सरकारीच आहे. त्या सगळ्या सरकारीच कंपन्या आहेत, सरकारीच संस्था आहेत. सिडबी. आता सिडबी कशासाठी आणली आपण सिडबी, तर स्थापना कधी झाली आहे सिडबीची, तर 2 एप्रिल 1990ला. 90 आहे,
2 एप्रिल 1990 ला स्थापन केली आहे आपण. आता सिडबीच्या नावामध्येच आहे, तर जे स्मॉल इंडस्ट्रीज आहेत, ठीक आहे, तर ज्या छोटे 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 भारतामध्ये असलेले असंख्य जे लघु उद्योग आहेत, तर त्या लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांना पुनर्वित्त पुरवते. म्हणजे काय, एखादी बँक असेल, जसे की मुद्रा बँक झाली, ठीक आहे, मुद्रा बँक काय करते, तर सूक्ष्म उद्योग जे आहेत छोटे छोटे, तर त्यांना पैसे पुरवण्याचं काम करते. तर ते जे आहे मुद्रा बँक, ती काय करते, सूक्ष्म उद्योगांना कर्ज देते. तर या मुद्रा बँकेला कर्ज कोण देईल, तर या मुद्रा बँकेला कर्ज देण्याचं काम कोण करतं, सिडबी करते. सिडबी काय आहे, तर स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. तर स्मॉल 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 म्हणजे लघु उद्योग जे आहेत, या लघु उद्योगांना जे कर्ज देतात त्या बँकांना कर्ज पुरवठा करण्याचं किंवा पुनर्वित्त पुरवठा करण्याचं काम कोण करत असतं, सिडबी करत असते. ठीक आहे, एकदा झालं की सगळं परत रिवाइज करू. एनएचबी आहे, तर एनएचबी काय आहे, नॅशनल हाऊसिंग बँक ऑफ इंडिया आहे. ती गृहनिर्माण क्षेत्राला पतपुरवठा करणारी सर्वोच्च संस्था आहे एनएचबी. आता हा बी आहे ना, त्याच्यावरून असं लक्षात ठेवायचं, हा 8 आहे, झाला 8, डबल 8 काढा, 88. 1988 ला एनएचबीची स्थापना झालेली आहे. आणि गृहनिर्माण क्षेत्र म्हणजे नॅशनल हाऊसिंग बँक, जर तुम्हाला बँकेचा फुल फॉर्म लक्षात राहिला तर गॅरंटीने तुम्हाला त्याचं जे कार्य आहे ते पण लक्षात राहील, कारण त्या नावामध्येच त्यांचं सगळं कार्य दिलेलं आहे. नॅशनल हाऊसिंग बँक गृहनिर्माण क्षेत्र आहे, त्याला कर्ज पुरवठा करण्यासाठी एनएचबीची आपण स्थापना केलेली आहे. पुढचं आहे एलआयसी. आता एलआयसी काय आहे, तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, विमा क्षेत्र आहे. आता हिचा मुख्य उद्देश काय होता, आता ही स्थापन कधी झाली एलआयसी, तर 1 सप्टेंबर 1956 ला, म्हणजे फार लवकर आपण भारत स्वतंत्र झाला आणि 9 वर्षातच आपण एलआयसीची स्थापना केलेली आहे. काय आहे त्याचं, योगक्षेम वराम्यहम की काय आहे ते, त्याचं हे काय आहे, आठवा काय आहे ते, आठवा त्याचं एलआयसीचं. तर आता ही एलआयसीची स्थापना झाली कशासाठी, तर जनता आहे, ही जनता, या जनतेला काहीतरी बचतीच्या सवयी लावाव्या आणि त्या बचती त्यांना पुढच्या त्यांच्या काळामध्ये उपयोगाला येतील, अशा पद्धतीने लोकांनी बचतीच्या सवयी लोकांमध्ये रुजाव्या, यासाठी आपण या सिद्धार्थ मोहंती आहेत, लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे, परीक्षेला प्रश्न येऊन गेलाय. पुढे सेबी, हे कुणाचं आहे, तर हे वरचं एलआयसीचं आहे. ठीक आहे, पुढचं बघा, सेबी. सेबीची स्थापना कधी झाली, तर 12 एप्रिल 1988 ला सेबीची स्थापना झाली आणि तिला आपण वैधानिक दर्जा कधी दिला, तर 1992 ला, म्हणजे 4 वर्षानंतर तिला आपण वैधानिक दर्जा दिला. आता सेबीची स्थापना करण्याची शिफारस कुणी केली होती, तर आपली जी नरसिंहन समिती आहे. आणखीन कुठे तुम्ही ऐकली आहे बरं नरसिंहन समिती, तर ज्या आपल्या बँकिंग मधल्या ज्या काही सुधारणा आहेत, म्हणजे 1991 ची नरसिंहन समिती 1 आहे, 1997 ची नरसिंहन समिती 2 आहे, आणखीन एक नरसिंहन समिती आहे, आणखीन करांविषयक सुद्धा नरसिंहन समिती आहे. सो तेच नरसिंहन आहेत ज्यांच्या शिफारशीनुसार आपण या सेबीची स्थापना केलेली आहे. तिला आपण 4 वर्षानंतर वैधानिक दर्जा दिलेला आहे. ठीक आहे, वैधानिक दर्जा देणं म्हणजे काय, तर कुठला तरी कायदा बनवून तिची स्थापना करणं, तर त्याला म्हणायचं वैधानिक दर्जा. ठीक आहे, एखाद्या संस्थेची स्थापना जर एखादा कायदा करून झालेली असेल तर त्याला म्हणायचं वैधानिक दर्जा. ठीक आहे, आणि घटनात्मक दर्जा म्हणजे काय, तर ती जी संस्था आहे त्या संस्थेचा उल्लेख जर आपल्या घटनेतच केलेला असेल आणि घटनेमध्ये त्याच्यासाठी काहीतरी कलम असेल, जसं की 315 नंबरचं कलम आहे, कशासाठी आहे, तर लोकसेवा आयोग यासाठी आहे. म्हणजे लोकसेवा आयोग जे आहे तर ती घटनात्मक संस्था आहे, घटनात्मक बॉडी आहे, कळलं. तर अशाला काय म्हणायचं, याला म्हणायचं घटनात्मक. आणि वैधानिक म्हणजे काय, तर वैधानिक म्हणजे ज्याची स्थापना आपण एखादा कायदा करून केली आहे त्याला काय म्हणायचं, वैधानिक संस्था म्हणायचं आहे, वैधानिक संस्था म्हणायचं त्याला. ठीक आहे, तर 1992 ला आपण तिला वैधानिक दर्जा दिला. आता हिची स्थापना कशासाठी केली, तर जो रोखे बाजार आहे, रोखे बाजार म्हणजे काय, शेअर मार्केट, तर शेअर मार्केटचं नियंत्रण करण्यासाठी, शेअर मार्केटवरती रेग्युलेशन ठेवण्यासाठी, कंट्रोल ठेवण्यासाठी, तिचं व्यवस्थापन मॅनेजमेंट करण्यासाठी, आणि गुंतवणूकदार जे आहेत शेअर मार्केटमध्ये रोखे बाजारामध्ये जे गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आहेत तर त्यांचं हित संरक्षण करण्यासाठी म्हणून आपण सेबीची स्थापना केलेली आहे. जो आपलं शेअर मार्केट पूर्ण चालतं तर त्या शेअर मार्केटपणे वरती पूर्णपणे वॉच ठेवण्याचं काम कोणाचं असतं, तर या सेबीचं असतं. आता IRDA, आता ही IRDA काय आहे,
तर इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, म्हणजे जेवढी काही LIC असेल, GIC असेल म्हणजे जनरल इन्शुरन्स जे आहे ती असेल, किंवा LIC असेल, तर हे संपूर्ण काय आहे, संपूर्ण विमा क्षेत्र आहे. तर या संपूर्ण विमा क्षेत्रावरती नियमन करण्याचं काम, विमा क्षेत्रावरती नियंत्रण करण्याचं काम कोण करतं, तर ही इन्शुरन्स रेग्युलेटरी जी आहे ती करत असते. कधी स्थापना केली तिची आपण, तर 2000 मध्ये IRDA विमा 2000, IRDA विमा 2000 असं लक्षात ठेवा. सो इन्शुरन्स रेग्युलेटरी जी आहे तिची आपण स्थापना 2000 मध्ये केली आहे आणि संपूर्ण विमा क्षेत्रावरती, भारतातल्या संपूर्ण विमा क्षेत्रावर नियंत्रण ठेवणे, त्याचा विकास करणे हे काम IRDAचं आहे. आता अग्रणी बँक वरती आपण नरिमन समिती पण बघितली, ती नरिमन समिती सुद्धा आहे. मात्र मुख्य जर परीक्षेमध्ये जिथे जिथे प्रश्न आलाय त्या ठिकाणी धनंजयराव गाडगीळ जी आहे तर ते ऑप्शन असेल तर धनंजयराव गाडगीळ, ग अग्रणीचा ग आणि गाडगीळचा ग असं लक्षात ठेवायचं. बरोबर उत्तर तुम्हाला टिक करता येईल. सो धनंजयराव गाडगीळ जे आहेत यांच्या समितीच्या शिफारशीनुसार 1969 मध्ये आपण अग्रणी बँक जी आहे ही अग्रणी बँकेची स्थापना केलेली आहे. आता ही अग्रणी बँक काय काम करते, तर देशामध्ये जी असलेली प्रादेशिक विषमता आहे, म्हणजे काही ठिकाणी विकास जास्त झालाय, काही क्षेत्रांचा अजिबातच विकास झालेला नाही, तर अशा क्षेत्रामधली विषमता दूर करणं, प्रादेशिक विषमता दूर करणं हे कुणाचं काम आहे, अग्रणी बँकेचं काम आहे. तर एखाद्या क्षेत्रासाठी एक अग्रणी बँक ठरवली जाते, मग ती बँक काय करेल, तेवढ्या क्षेत्रामध्येच तिच्या भरपूर ब्रांचेस काढेल आणि त्या ठिकाणांमधला विकास करण्याचा प्रयत्न ती बँक करत असते. तिला अग्रणी बँक असं म्हटलं जातं. गाडगीळ समिती आहे 1969 हिची स्थापना झालेली आहे. कशासाठी, तर प्रादेशिक विषमता दूर करणे. त्याच्यानंतर आहेत RRB म्हणजे काय, तर रिजनल रूरल बँक. कधी स्थापना झाली, तर RRBची स्थापना 1975 झालेली आहे. पहिली RRB कुठली आहे, तर उत्तर प्रदेश मधली पहिली RRB आहे. इथे लिहिलं नाही आपण. सो दुर्गम ग्रामीण भागामध्ये बँक व्यवसाय रुजवून तिथली प्रादेशिक विषमता दूर करण्यासाठी आपण RRBची स्थापना केलेली आहे. ठीक आहे, 1975 RRBची आपण स्थापना केलेली आहे, एवढं एक लक्षात ठेवा. आणखीन नरसिंहन समिती आहे, या नरसिंहन समितीच्या शिफारशीनुसार आपण RRBची स्थापना केलेली आहे. अजून कुठे होती नरसिंहन समिती, सेबी मध्ये होती का, सेबी आठवा, हे बघा नरसिंहन समिती सेबी मध्ये होती. आणखीन कुठे नरसिंहन समिती, तर CRR कमी करा, SLR कमी करा, हे सगळ्या गोष्टींच्या शिफारशी कुणी केलेल्या आहेत, तर 1991 नंतर नरसिंहन एक समिती स्थापन झाली आणि या नरसिंहन एक समितीने काय केलेलं आहे, तर बँकांचा CRR जो आहे हा 15% 3% करा, SLR जो आहे तो 40% 25% आणा, या शिफारशी कुणी केलेल्या आहेत, नरसिंहन समितीने केलेल्या आहेत. म्हणजे बँकांच्या हातात जास्त पैसे ठेवा, जेणेकरून त्या बँकांना त्यांचा विकास करता येईल, त्यांना जास्त प्रॉफिट मिळेल. बिझनेस केला तरच प्रॉफिट मिळेल ना, पैसे नुसतेच ठेवले तर प्रॉफिट होणार आहे का, नाही होणार. बँक चालणार आहे का, नाही चालणार. लोन द्यायला पैसे तर पाहिजेत ना बँकेकडे. सो त्यामुळे बँकेचा विकास कशामधून होतो, तर बँक जितकी जास्त लोन देते, कर्ज देईल आपल्याला, तितका जास्त बँकेचा विकास होत असतो. आणि त्यासाठी या सगळ्या शिफारसी नरसिंहन समितीने केलेल्या आहेत. RRBची स्थापना 1975 पहिली आहे UP मध्ये. त्याच्यानंतर दुर्गम भागामध्ये बँक व्यवसाय रुजवून तिथली प्रादेशिक विषमता दूर करणं हे RRBचं उद्दिष्ट आहे. सहकारी बँकांचा पहिला कायदा कोणी केला, तर 1904 मध्ये लॉर्ड कर्झन, कुठे केलं, तर 1904 मध्ये लॉर्ड कर्झन यांनी भारतामध्ये पहिला सहकारी कायदा जो आहे हा संमत केलेला आहे. प्रश्न येऊन गेलेला आहे, सो पाठच करायचं. 1904 कर्झन हा सहकारी आहे ना, 1 2 3 4 किती अक्षर आहेत, 4. सो कधीचा कायदा आहे, 1904चा. 4 पण केला कोणी, कर्झनने, फर्जनने नाही, 4 कर्झनने केलेला आहे. आता शेतीविषयक जी काही कर्ज असतात त्याच्याबद्दल, तर जे शेतीमधलं अल्पमुदतीचं कर्ज असतं ते 1 महिन्यापासून 15 महिन्यापर्यंत असतं. 1 महिन्यापासून 15 महिन्यापर्यंत असतं. जे मध्यम मुदतीचं कर्ज आहे तर ते 15 महिन्यांपासून 5 वर्षांपर्यंत असतं आणि दीर्घ मुदतीचं जे कर्ज आहे ते 5 वर्षांपासून अधिकच्या काळासाठी असतं. पुढचं आहे प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था. आता या ज्या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था आहेत, आपण गावच्या ठिकाणी भरपूर अशी नावं वाचलेली आहेत. प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था.
आता ही काय करते तर तिचे जे काही सभासद असतील त्या सहकारी संस्थेचे, तर त्यांना अल्प आणि मध्यम मुदतीचं, म्हणजे कुठलं रे तर अल्प हे आणि मध्यम हे, तर अल्प आणि मध्यम मुदतीचं कर्ज पुरवठा करण्याचं काम करते. आता 1904चा जो कायदा होता आपला मगाशी सहकारी कायदा, तर त्याच कायद्यानुसार या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांची स्थापना झालेली आहे. ती सभासदांना कर्ज देते, लक्षात ठेवा. पुढचं आहे राज्य सहकारी बँक. या राज्य सहकारी बँकेची स्थापना कुठल्या समितीनुसार झाली तर वरचं काय होतं, आठवा, मेंदूवर जोर द्या, काय 1904 आणि कर्जन, इथं काय 14 आणि मॅकलॅगन. पाठ करायचं, दोन्ही पण पाठ करायचे. पहिला आहे लॉर्ड कर्जन, त्यांनी सहकारी कायदा केला आणि त्याच्यानंतर जो 1914 आहे, 1914 मध्ये कुणी कायदा केला तर मॅकलॅगनने कायदा केलेला आहे. या कायद्यानुसार प्राथमिक सहकारी संस्था स्थापन झाल्या आणि या कायद्यानुसार राज्य सहकारी संस्था ज्या आहेत त्या स्थापन झाल्या. आता ह्या राज्य सहकारी संस्था काय करतात सॉरी, राज्य सहकारी बँका काय करतात तर राज्यातील सर्व सहकारी बँकांची शिखर बँक असते. म्हणजे ह्या ज्या खालच्या प्राथमिक सहकारी बँका आहेत त्यानंतर जिल्हा सहकारी बँका असतात. तर प्राथमिक झाल्या, जिल्हा झाल्या, तर या दोन्ही बँकांवरती नियंत्रण करण्याचं काम किंवा या सगळ्या बँकांची शिखर बँक, त्यांना पैसे पुरवण्याचं काम कोण करत असतं तर त्यांना पैसे पुरवण्याचं बँक कोण करतं तर राज्य सहकारी बँक करत असते. ती कोण आहे तर ती शिखर बँक आहे. कुणाची तर राज्यातील सर्व सहकारी बँकांची ती शिखर बँक आहे. पुढचं आहे भूविकास बँक. आता भू आणि विकास नावातच दिलेलं आहे. सो 1920ला तिची स्थापना झाली. कुठली आहे पहिली भूविकास बँक तर पंजाब मधल्या झांब या ठिकाणी स्थापन झालेली पहिली भूविकास बँक आहे. आता हिचं काम काय असेल, इतक्या बँका आपण का स्थापन करतोय तर जसं आपण सुरुवातीला म्हणालो की प्रत्येक बँकेला आपण एक काम दिलेलं आहे की तुम्ही एवढंच तुमचं काम करायचं, ठीक आहे. सो ह्या ज्या भूविकास बँका आहेत तर या शेतीच्या कामासाठी, म्हणजे शेतीची मशागत करायची आहे, ट्रॅक्टर घ्यायचा आहे किंवा शेतीचं जी काही शेतीची निगडीत कामं आहेत तर त्या शेतीच्या निगडीत कामांसाठी दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करण्याचं काम कोण करतं तर भूविकास बँक करते. बघा, भू आणि विकास, जमिनीचा विकास करण्यासाठी शेतकऱ्याला जे दीर्घकालीन कर्ज पुरवठा लागतो, म्हणजे दीर्घकालीन काळासाठी त्याला पैसे पाहिजे आहेत, तर ते पैसे देण्याचं काम कोण करतं भूविकास बँक करते. पहिली बँक कधी स्थापन झाली किंवा कुठे स्थापन झाली तर 1920 मध्ये पंजाबमधल्या झांब या ठिकाणी, पंजाबमधल्या झांब. पुढची आहे अतिशय महत्वाची बँक नाबार्ड. प्रश्न येण्याची गॅरंटी खूप जास्त, सो चान्स खूप जास्त. सो नाबार्ड आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रूरल डेव्हलपमेंट. जी बँक पूर्णपणे शेतीसाठी काम करते आणि पूर्णपणे ग्रामीण विकासाचा विकास करण्यासाठी काम करते, ती आहे आपली नाबार्ड. आता ही नाबार्ड करते काय तर त्या खालच्या सगळ्या ज्या बँका होत्या की नाही, RRB असेल, अग्रणी बँक असेल, मगाची भूविकास बँक असेल, अशा ज्या बँका आहेत या सगळ्या बँकांवरती कंट्रोल करण्याचं काम ही आपली नाबार्ड करत असते. आता या नाबार्डची स्थापना कधी झाली तर 12 जुलै 1982. नाबार्ड 82 ब आहे दोन्हीकडे, लक्षात ठेवा. सो नाबार्ड 82. 1991 बी शिवरामन समिती आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलाय. सो बी शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी आपण नाबार्डची स्थापना केलेली आहे. कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी आपण नाबार्डची स्थापना केली आहे आणि ही काय आहे तर शिखर बँक आहे. आता शिखर बँक म्हणजे काय असतं रे तर ही डायरेक्ट शेतकऱ्याला पैसे देते का किंवा डायरेक्ट शेतकऱ्यांनी कर्ज घ्यायचं का याच्यात जाऊन तर नाही. ही काय बँक करत असते तर ज्या खालच्या ह्या बँका आहेत, RRB असेल, अग्रणी बँक असेल, तर यांना कर्ज पुरवठा करण्याचं काम कोण करतं तर ही नाबार्ड करत असते, ठीक आहे. पुढचे आहे नागरी सहकारी बँक. तर भारतामध्ये नागरी सहकारी बँक कधी स्थापन झाली आहे बघा 1889 मध्ये नागरी सहकारी बँक जी आहे तर ती स्थापन झालेली आहे. आता आपण 19 जुलै 1969 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. कधी केलं तर 19 जुलै 1969. किती ठेवी होत्या त्या बँकांच्या तर ज्यांच्या ठेवी 50 कोटींपेक्षा जास्त आहेत, हे एक्स म्हणजे काय, ही जास्त किंमत आहे 50 कोटींपेक्षा, सॉरी असं पाहिजे, हे पण असं पाहिजे. म्हणजे काय, इथं 100 कोटी असू शकतं, 75 असू शकतं, 60 असू शकतं, 90 असू शकतं,
असं. इथं 250, 225 असेल, 250 असेल, 300 असेल, 500 असेल, म्हणजे ज्यांच्यातल्या ठेवी 50 कोटींपेक्षा जास्त आहेत अशा 14 बँकांचं राष्ट्रीयकरण आपण 19 जुलै 1969 केलेलं आहे. कुणी? तर इंदिरा गांधी यांनी. त्याच्यानंतर 1980 मध्ये परत आपण 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. राष्ट्रीयकरण करतो म्हणजे काय करतो? त्या बँका आधी खाजगी मालकीच्या असतात. मग त्या खाजगी मालकीच्या बँका आपण काय करतो? सरकार विकत घेतं. त्या लोकांच्या ज्या बँका असतात त्यांना पैसे दिले जातात आणि वरून काहीतरी त्यांना नफा म्हणून पैसे थोडेसे दिले जातात आणि मग ती बँक सरकार घेऊन टाकतं आणि मग जनतेसाठी ती पूर्णपणे बँक काम करते. तर त्या 6 बँकांचं 1980 मध्ये आणि 14 बँकांचं 1969 मध्ये आपण राष्ट्रीयकरण केलेलं आहे. तेवढं एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथं 200 कोटींपेक्षा जास्त ज्यांच्या ठेवी होत्या त्यांचं आपण राष्ट्रीयकरण केलं 1980 मध्ये. त्यानंतर आहे मुद्रा बँक. तर महत्वाची मुद्रा बँक 2015 मध्ये आपण स्थापन केली. तर लघु उद्योग जे आहेत या लघु उद्योगांसाठी भांडवल आणि पुनर्वित्त पुरवणे, तर लघु उद्योगांना भांडवल पुरवण्याचं काम कोण करतं? तर ही मुद्रा बँक करत असते. मग असे आपण बघितले, सूक्ष्म उद्योग असतील, लघु उद्योग असतील, त्यांना पैसे पुरवण्याचं काम मुद्रा बँक करते. पुढचं आहे एअरटेल पेमेंट बँक. तर पहिली पेमेंट बँक कोणती भारतातली? तर एअरटेल पेमेंट बँक कधी स्थापन झाली? 2016. प्रश्न येऊन गेलेला आहे. कोणाच्या शिफारशीनुसार स्थापना झाली? प्रश्न येऊन गेलेला आहे. तर नचिकेत मोर समिती आहे. या नचिकेत मोर समितीच्या शिफारशीनुसार पेमेंट बँकेची स्थापना झाली असं म्हणा. दिल मांगे मोर. मोर काय? तर मोर पैसे, मोर पेमेंट. सो पेमेंट बँकेची स्थापना नचिकेत मोर समितीच्या शिफारशीनुसार झालेली आहे. याच्यानंतर भारतीय बँकिंग आणि नियमन कायदा कधीचा आहे? तर 1949चा आहे. व्यापारी बँकांची प्रगती आणि ठेवीदारांचं संरक्षण करण्यासाठी भारतीय बँकिंग कायदा जो आहे तर तो केलेला होता 1949ला. यूपीआयची स्थापना कधी झाली? प्रश्न येऊन गेलेला आहे. 2016ला स्थापना झाली आहे. कुणी विकसित केलं यूपीआय? तर NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जी आहे ती आणि आपली RBI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आणि आपली RBI या दोघांनी मिळून आपल्या UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस आपण वापरतो ना सगळीकडे. UPI ID गुगल पेला असेल, फोन पेला असेल, आपली आणखीन पेटीएमला असेल, जिकडे तिकडे आपण वापरतो UPI. तर त्याची स्थापना NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आणि RBI यांनी केली. कधी केली? तर 2016ला केलेलं आहे. सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली बँक कोणती? तर RBI आहे. कायदा कधीचा आहे राष्ट्रीयकरणाचा? RBIचा 1948चा आहे. प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि राष्ट्रीयकरण झालं कधी? तर 1949ला झालेलं आहे. कायदा आधीचा असतो 1 वर्ष किंवा त्या वर्षातला पण असू शकतो. अपवाद आहेत त्याला भरपूर की त्याच वर्षातला कायदा आणि लगेच स्थापन झालं असं. मात्र RBIचा राष्ट्रीयकरणाचा कायदा आहे 1948चा आणि राष्ट्रीयकरण झालेलं आहे 1949ला RBIचं. पहिली ATM सुविधा कोणी दिली? तर ICICIने पहिली ATM सुविधा दिलेली आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात जुनी बँक कोणती? तर अलाहाबाद बँक सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात जुनी बँक आहे. चीनमध्ये कार्यरत असणारी भारताची पहिली खाजगी बँक तर ॲक्सिस बँक आहे. आणि पुढचा आहे न्यू डेव्हलपमेंट बँक. तर न्यू डेव्हलपमेंट बँक जिला आपण ब्रिक्स बँक असं सुद्धा म्हणतो, तर जी स्थापना कधी झाली? तर 2015ला. आणि तिचं मुख्यालय कुठे आहे? तर शांघाय चीनला तिचं मुख्यालय आहे. न्यू डेव्हलपमेंट बँक 2015. चीनमध्ये कार्यरत भारताची पहिली खाजगी बँक ॲक्सिस बँक. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात जुनी बँक अलाहाबाद बँक. पहिली ATM सुविधा ICICIने दिली. सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली बँक RBI. कायदा 48चा, राष्ट्रीयकरण 49ला. UPIची स्थापना 2016ला NPCI आणि RBIने स्थापना केली आहे. त्याच्यानंतर एअरटेल पेमेंट बँक 2016ची पहिली कुठली? तर एअरटेल पेमेंट बँक. स्थापना कधी झाली? 2016. समिती कुठली? नचिकेत मोर समिती. LICचे मग अशा आपण अध्यक्ष कोण बघितले होते? मोहंती, सिद्धार्थ मोहंती. मुद्रा बँक 2015. 14 बँकांचं राष्ट्रीयकरण 1969 आणि 6 बँकांचे 1980. नागरी सहकारी बँक 1989. बी शिवरामन समिती नाबार्डची आहे 1982ला स्थापना आणि बी शिवरामन समिती. भूविकास बँक पंजाबमधली झांब 1920. राज्य सहकारी बँक एडवर्ड मॅकलॅगन 1914. प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था 1904च्या लॉर्ड कर्झनचा कायदा होता त्यानुसार स्थापन. त्याच्यानंतर महत्वाची RRB 1975ची RRB. अग्रणी बँक 1969ची धनंजयराव गाडगिळ समिती. IRDA 2000. त्यानंतर
सेबी 88ची आणि 92ला तिला वैधानिक दर्जा, LIC 1956, मोहंती NHB 88, गृहनिर्माण क्षेत्राला कर्ज पुरवठा करणारी सिडबी 1990, स्मॉल इंडस्ट्रीजला वित्त पुरवठा करणारी IDBI 1964, औद्योगिक क्षेत्राला वित्त पुरवठा ICICI 1955, खाजगी क्षेत्राला लघु आणि मध्यम उद्योगांना वित्त पुरवठा IFCI 1948ची, औद्योगिक वित्त पुरवठा करणारी पहिली बँक, त्याच्यानंतर एक्झिम बँक 82ची, त्याच्यानंतर आपली स्टेट बँकेचा कायदा 1955 आणि स्टेट बँकेची स्थापना 1 जुलै 1955ला झालेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत हा चौथा भाग होता. पाचवा भाग आपला पुढे कंटिन्यू आहे याच्यानंतर, सो तो बघून घ्यायचा आहे. ठीक आहे, थांबूया इथे.